ताई 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 दोनच ताई आपण पाहिलं अगोदर की नीट पेपर फुटी झाली. आता जी शिक्षकांची एक्झाम आहे, जी टीईटी एक्झाम असं म्हटलं तर ते पेपर देखील फुटले जातात. जी शिक्षकांची पात्रता एक्झाम आहे त्यासाठी बरोबरच नीटचे पेपर असो, MPSCचे पेपर असो, नीटचे पेपर 2-3 वेळा फुटले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला एवढंच दर्शवतात की ह्या सरकारमध्ये कोणतेच लोक जबाबदारी घेणारे नाही आहेत आणि ते जे आमदार कुटी आणि खासदार कुटीवरच बसलेले आहेत. त्यांना बाकी ह्या सरकारचं काही, लोकांचं काही पडलेलं नाहीये आणि लोकांचा विचार न करता ह्या गोष्टी होत आहेत. इथे मुलांचं किती नुकसान होतंय, मुलांच्या भविष्याचा किती नुकसान होतं, किती मुलांनी आत्महत्या केली ह्याचा काही विचार केला जात नाही. आणि फक्त काही लोक, त्यांच्याच ओळखीचे असेल कदाचित, ते लोक पैशासाठी ह्या गोष्टी करून आणतात आणि त्यामुळे ह्याच्यावर कठोर कारवाई हीच आम्हाला अपेक्षा आहे. यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि लगेच झाली पाहिजे आम्हाला असं वाटतं. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की पेपर फुटले, भिवंडीत आणि पैसे गेलेत मालेगावात. काय वाटतं, काय धागेदोरी असते? भिवंडीचा आणि मालेगावचा नाही, हरियाणा आणि बिहारचे पण धागेदोरे आहेत, हेही पाहावे. ज्यांना माहीत नसेल ना त्यांनी योग्य माहिती घ्यावी. हरियाणा आणि बिहारचे लोक सुद्धा सापडलेले आहेत. मग आम्ही ह्याच्यावर काय म्हणावं? तुम्ही नको त्या गोष्टींना नको तो रंग देता. हिंदू मुस्लिम करण्यात तुमचं जीवन गेलेलं आहे. तुम्हाला ते नाही दिसत आहे, लोकांचं किती नुकसान होतं त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीये. लोकांचं तुमची चूक आहे त्याच्याबद्दल बोलत नाहीये आणि नको ते गोष्टी आता तुम्ही करताय तर ते बंद करावं एवढीच मी अपेक्षा करते. आणि नरकापूर केसचा जो निकाल आता लागलेला आहे, काय वाटतं, काय शिक्षा द्यावी? त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. कारण कोणत्याही महिलेवर, कोणत्याही मुलीवर, कोणत्याही वृद्ध महिलेवर जेव्हा व्यक्ती अत्याचार करतो त्याला भीती वाटेल, म्हणजे परत कोणताहीच व्यक्ती धजावला नाही पाहिजे, अशी शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्यांनी चौरंग करायला सांगितला होता. अशा घटना म्हणजे हात पाय तोडून त्यांना त्या व्यक्तीला शिक्षा केली, एकाचे डोळे काढून त्याला शिक्षा दिली आहे आणि अशा शिक्षा त्यांनी दिल्या. त्याचा अर्थ लोकांनी अशा शिक्षा मिळायला पाहिजेत की पुढचे लोक धजावली नाही पाहिजेत ह्या गोष्टी करायला. त्यामुळे ह्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर द्यावी ही आमची अपेक्षा.